गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। स्वर्गीय निर्मलाताई केशव गरुड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफलं जात आहे आणि अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रत्यक्ष सुरुवात होईल। व्याख्यानमालेचं आजचं हे 27वं पुष्प आहे। हे पुष्प गुंफण्यासाठी
मनोविश्लेषक सतीश देशमुख आणि किमया देशमुख. सतीशजी आपले मूळचे नाशिकचेच आहेत, परंतु त्यांनी या आगळ्या वेगळ्या विद्येद्वारे जगाच्या अनेक देशांमध्ये कार्यक्रम सादर करून तिथल्या लोकांवर मोहिनी घातली आहे. आपल्यामध्येही ते आता काही मिनिटांमध्ये दाखल होतील. व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध पार्श्वगायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज टाईमलेस मेलडीज हा सर्वांच्या आवडीचा निवडक आणि सुमधुर हिंदी क्लासिक गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. डॉक्टर प्रमोद शिंदे, डॉक्टर क्षमा आघोर, डॉक्टर भूषण पुस्तके आणि डॉक्टर अमृता घरोटे हे चारही डॉक्टर या ठिकाणी अतिशय मधुर गाणी आपल्यासमोर सादर करणार आहेत. आजचे आपले जे वक्ते आहेत सतीश देशमुख हे विख्यात दृष्टिभ्रमकार, भ्रमनिर्मितीकार, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, टेडएक्स स्पीकर, विश्वविख्यात कॉर्पोरेट इल्युजनिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. तर त्यांची मुलगी किमया ही एक कॅनडास्थित माइंड रीडर आहे. मूळचे नाशिकचे आणि नवी मुंबईत स्थायिक झालेले पोलीस खात्याची पार्श्वभूमी असलेले ख्यातनाम जादूगार सतीश देशमुख यांनी आजपर्यंत 80 देशात आपल्या जादुई प्रतिभेचं दर्शन घडवून जगभरातल्या प्रतिष्ठित व मान्यवरांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. सुमारे 40 देशातील राष्ट्रपती, पंतप्रधान, विदेश मंत्री आदींनी सतीश देशमुख यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. इस्रायलचे राष्ट्रपती व नोबेल पुरस्कार गौरव मिळविणारे सिमान पेरेस यांचाही यामध्ये समावेश आहे. जादू या प्राचीन कलेचा वापर करत ते आजच्या काळात अगदी व्यक्तिमत्व विकास ते व्यवस्थापन असा समुपदेशन करत असतात. ते उत्कृष्ट मोटिवेटर आहेत. जादूसारख्या उपेक्षित क्षेत्रात सतीश देशमुख यांनी एक यशस्वी व्यावसायिक, कॉर्पोरेट जादूगार, मास्टर इल्युजनिस्ट, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि कला शिक्षण तज्ज्ञ म्हणून नुसतीच ओळख निर्माण केली असं नाही, तर जादू क्षेत्रातील 50 वर्ष देखील त्यांनी पूर्ण केलेली आहेत. मला वाटतं या गोष्टीवर आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सतीश देशमुख यांनी जादूचा वापर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास पथकांना मदत करण्याचे तंत्रज्ञान देखील विकसित केले आहे आणि जादूचा वापर आर्ट थेरपी म्हणून देखील त्यांनी केलेला आहे. किमयाने मुंबईत मास मीडियामध्ये मास्टर्स केले आहे. वयाच्या 2.5 वर्षांपासून आपल्या वडिलांबरोबर जगभर तिने शो केले आहेत. ओमानच्या राजापासून ओबामांपर्यंत, गोदरेज ते फोर्डपर्यंत सर्वांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. किमया देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपणही तिचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी या ठिकाणी विवेक गरुड यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर श्रीकांत दोंदळे हे आपले नाशिककरच आहेत, परंतु लंडनला ते स्थित आहेत. त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. ते जेनेटिक शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. श्रीकांत दोंदळे, कृपया आपण व्यासपीठावर यावं. अरे वा, क्या बात आहे. आणि त्याचबरोबर BEd कॉलेजचे प्राचार्य शांताराम रायते सर, आपणही कृपया व्यासपीठावर यावं. वसंत व्याख्यानमालेचं आजचं पुष्प सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय निर्मलाताई गरुड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफण्यात येत आहे. प्रारंभी आपण त्यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया
आणि त्यानंतर किमयाला विनंती करतो आपण स्वर्गीय निर्मलाताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. स्वर्गीय निर्मलाताई केशव गरुड स्वातंत्र्य चळवळीला वाहिलेल्या नवा मनू आणि श्री चैतन्य मासिकाचे मालक संपादक असलेल्या वडिलांसोबत त्यांनी साहित्यिक काम केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील मेळे आणि सांस्कृतिक चळवळीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. एका वर्षात 3 इयत्ता करून त्या मॅट्रिक झाल्या. काही काळ त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केलं. मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. विवाहानंतर पती केशवरावांबरोबर विमा आणि अल्पबचत व्यवसायात त्यांनी सहभाग घेतला. पतीचा प्रचंड लोकसंग्रह आणि विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थांतील प्रत्यक्ष सहभाग यामुळे त्या देखील विविध संस्थांशी जोडल्या गेल्या. त्यांना सण समारंभ उत्सवाची विशेष आवड होती. त्यातून वाडा संस्कृती त्यांनी जोपासली. त्यांनी अनेक माणसं आपल्या मनमिळाऊ आणि हव्याहव्याच्या स्वभावानं जोडली. उत्तम पाठांतर आणि स्मरणशक्तीमुळे पुढच्या पिढ्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं. पतीच्या निधनानंतर मुलांच्या शिक्षणाकडे आणि भविष्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. आज त्यांची मुलं आणि कन्या सुसंस्कृत उच्च शिक्षित असून आपल्या आईचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा पुढे नेत आहेत. स्वर्गीय निर्मलाताई केशवराव गरुड यांना नाशिक वसंत व्याख्यानमाला विनम्र अभिवादन करीत आहे. शांताराम रायते सरांना विनंती करतो आपण वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं किमयाचा या ठिकाणी सत्कार करावा. आपल्यामध्ये श्रीराम विद्यालयाचे माजी विद्यार्थी जे बर्मिंगहॅम म्हणजे ब्रिटनमध्ये कार्यरत आहेत, श्रीकांत दोंदळे जेनेटिक सायन्समध्ये ते काम करतात आणि नाशिकचं नाव विदेशामध्ये मोठं करण्याचं काम करतायत. ही आपल्या सगळ्यांनाच अभिमानाची गोष्ट आहे. मी लक्ष्मणराव सावजी यांना विनंती करतो आपण श्रीकांत दोंदळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. मनीष सानप यांना विनंती करतो आपण विवेक गरुड यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. आणि नथुजी देवरे सरांना विनंती करतो आपण शांताराम रायते सरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावं. दोन मिनटं त्यांचा सत्कार. आता आपण आपले मुख्य वक्ते सतीश देशमुख यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया.
Please welcome Mr. Satish Deshmukh, illusionist par excellence. I'm privileged, actually, given the opportunity to stand before you over the background today, Vakhyan Mala, and on behalf of you, today I'm going to perform, I'm going to speak on the vital things of life. मनाचा शोध आणि तुमच्या मनात काय चाललंय ते मी ओळखणार आहे. हा शो नाही आहे, ही कथा आहे. एका नावाच्या
महत्त्वाची, ज्याला कोणीच किंमत देत नव्हतं, कवडीची किंमत देत नव्हतं. येतो आवाज? काय काम आहे का स्टेजवर? वेलकम, थँक्यू. हा विवेक गरुड नावाचा माझा मित्र पासून आहे. याला मी 20 वर्षापासून सांगायचो, अरे मी 80 देशात शो केलेला राजानो, मला एकदा तरी बसून व्याख्यान बोलवा. आज विवेकने मला बोलवलं, याबद्दल मी विवेकचा खूप खूप आभारी आहे. विवेक, at the outset, I thank you very much, because माझ्या गावात, माझ्या शहरात मी पहिल्यांदा इथे परफॉर्म करतोय पब्लिकली. सावजी, सावजी हे बघा, हे सावजी, हे सावजी 10 पैशाचा चहा पाजायचे, 20 पैशाला चहा मिळायचा. अर्धा चहा पाजायचे परशुराम सायकलकर नाट्यगृहासमोर. बरोबर ना सावजी? मला सगळं आठवतं ना. आज सावजी आलेले आहेत. हे विधाते सर, प्लीज स्टँड अप. विधाते सरांना जोरदार टाळ्या वाजवा. का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. का कारण सांगतो. मी फक्त 6वी इयत्तेत शिकत होतो आणि 6वीला असताना विधाते सर म्हणाले, तुझं नाक फार शार्प आहे, शिवाजीचा रोल तू करशील का? आणि रंगमंचावर मला पहिल्यांदा उभा करणारा माझे गुरु विधाते सर. पुन्हा एकदा टाळ्या. तो शो खूप सुंदर केला मी. आयुष्यातला पहिला शो 1972 साली या शहरात श्रीराम विद्यालय पंचवटी इथे मी केला. आणि त्या शोच्या खाली मला आता पद्मश्री मिळालं, पद्मभूषण मिळालं, तरी मला त्याचं काही किंमत समजा नाही नसेल, तरी देखील मला मुखेडकर सरांची साईन मात्र फार महत्त्वाची वाटते. मुखेडकर सर, प्लीज स्टँड अप. मुखेडकर सर कुठे आहेत? ज्या मुखेडकर सरांची सही होती ना, ते सर्टिफिकेट मी आजही जगाला दाखवतो, जगाला. आणि सांगतो, हे मुखेडकर सर ना, यांनी माझ्यात ते गुण ओळखले. आणि त्यांचे सख्खे लहान भाऊ, तेही आम्हाला गुरु होते तिथे, ते आज जिवंत आहे. मुखेडकर सर वारले, भट सरही वारले. बरोबर सर? मुखेडकर सर, तुमचा मी अत्यंत आभारी आहे. आज श्रीराम विद्यालय सगळा स्टाफ घेऊन तुम्ही इथे हजर झालात आणि मला भेटलात, याच्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. आणि ही कौतुकाची थाप आयुष्यात मला मिळाली, हे मी भाग्य समजतो. तुम्हाला गंमत सांगतो, आपण एका प्रसंगापासून सुरू करूया. मन फार भयानक असतं, मन फार सुंदर असतं. या सुंदरमया मनामध्ये कधी भयानकता येईल हे कधीच सांगता येत नाही. याचं उदाहरण देतो तुम्हाला मी जाऊ का वरती? या इथे रामकुंड होतं. माझा एक कझिन होता, तो प्रोफेसर होता, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. तो मला आपले चपला साफ करायला लावायचा, बूट साफ करायला लावायचा. मी निमूटपणे करायचो. एक दिवस तो मला म्हणाला की, का रे, माझ्या घरात त्याने आंघोळ केली, माझ्या घरात त्याने कपडे घातले, फार सुंदर कपडे घातले, कारण तो प्राध्यापक होता. मला म्हणाला, मला कॉलेजला जायचं आहे, KTHM कॉलेजला जायचं त्याला, मला शॉर्टकट दाखवशील का म्हणाला. मी म्हणाला, हो सर, हो भाऊ, त्याला भाऊ म्हणायचो. म्हटलं, हो भाऊ, मी दाखवेन. आणि शॉर्टकट दाखवायचा, कुठून दाखवायचा असा मला प्रश्न पडला. तर मी राहायचो इथे गजानन चौकात, जिथे नेताजी भुई राहायचे, त्या चौकात मी राहायचो. तिथून मी त्याला इकडे आणलं. आणि ह्या रामकुंडावरनं मध्ये ना, तुम्हाला माझ्या वयाचे जे असतील ना, त्यांना एक्झॅक्टली समजेल की पूर्वी रामकुंडामध्ये ना असा मध्ये खाचा होता, मारून लोक तिकडे जायचे आणि मधून पाणी व्हायचं. तर शॉर्टकट मला इकडे जायचं होतं, इथून त्या जिन्यावरनं व्हिक्टोरिया पुलावर चढायचं होतं. म्हणून मी त्या रामकुंडावरनं मी त्यांना आणलं, त्या माझ्या भावाला आणलं.
शॉर्टकट दाखवायचा म्हणून. आणि नेमकी आम्ही उडी मारायच्या आत एक लाट आली जोरात. चिंब भिजवून ती लाट पुढे गेली. त्याच्यावर 2-4 शिंतोडे उडाले. तो माझ्यावर इतका भडकला आणि मला म्हणाला, गधड्या, तुला कोणत्या रस्त्यानं आयुष्यात जायचं याची देखील अक्कल नाही म्हणाला. मला फार वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं की मी त्या एका पायरीवर जाऊन बसलो, कारण तो पुढे निघून गेला होता. पण हा काय बोलला, गधड्या, तुला आयुष्यात कुठल्या रस्त्यानं जायचं हे देखील माहीत नाही आहे. हे मला वाक्य लागलं, माझ्या मनाला लागलं. पण मित्रांनो, ती लाट साधीसुधी नव्हती. गोदा किनारी उठलेली लाट मला 7 समुद्रापलीकडे घेऊन जाईल असं मला माहीतच नव्हतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून ओमानच्या राजापर्यंत मी माझ्या किमयाला बरोबर ठेवलं. माय डॉटर, माय डॉटर, माय डॉटर. तुम्हाला त्या डॉटरचे आता पराक्रम दिसतीलच. वयाच्या 2.5 वर्षापासून 18 वर्षापर्यंत तिला 10 देशात फिरवलं. मागच्या वर्षी ती कॅनडाहून परत आली. इव्हेंट मॅनेजमेंटमधली तिने डॉक्टरेट केलेली आहे. मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर केलेलं आहे. तिला मी सांगितलं, मी काही करणार नाही आज, मी फक्त माझ्या नाशिककरांशी गप्पा मारणार आहे. तू मला आजचा परफॉर्मन्स बियॉन्ड माय इमॅजिनेशन द्यायचं आहे. आणि खरोखर मी कुठलीही स्क्रिप्ट लिहिलेली नाही आहे, कोणते प्रयोग करायचे हेही मला माहीत नाही आहे. मला जसं सुचेल तसं करेन. पण तुम्ही इथून क्षणभराने उठणार नाही याची ग्वाही देतो. त्याचं कारण मी जे काही दाखवणार आहे ते अप्रतिम आहे. उभ्या जगानं मला एक्सेप्ट केलं आहे, तर माझ्या नाशिककर तर माझेच आहेत. हे जे भयानक मन असतं, त्या दिवशी तिथे त्या पायरीवर बसून माझ्या स्वतःच्या डोळ्यात पाणी आलं की ह्याच पायरीवर मी बसलो होतो आणि विचार केला होता. तो काय विचार केला होता तुम्हाला सांगतो मी. त्या पायरीवर मी असा बसलो आणि मला तो शब्द आठवला, गधड्या, तुला रस्ता आयुष्याचा माहीत नाही, कुठल्या रस्त्याने जायचं हेही माहीत नाही आहे. याने थोबडात मारली असती, माझ्या थोबडात मारली असती तरी चाललं असतं. पण हा जे बोलला, आता मी माझा रस्ता तयार करेन आणि अशा ठिकाणी मी पोहोचेल की याला तिथे कुत्रा विचारणार नाही, असा विचार मी केला. म्हणजे भयानक मन बघा कसं काम करतं. भयानक मन फार भयानक असतं. पण त्यावेळी माझ्या मनात पण ती भयानकता घुसली होती. ती भयानकता कशी घुसली बघा. मला नाटकाचं प्रचंड वेळ होतं, घरातून फार विरोध होता. नाटकाचे डायलॉग पाठ करताना देखील मला शिव्या खावा लागायच्या. आणि ते माझं मन मला स्वतःलाच प्रश्न विचारायचं, सतीश तू गुन्हा करतोयस का रे. एक मंत्रली चैत्रवेल नाटक होतं. त्या नाटकात होतं, फुलाचा सुगंध माणसाला आवडला की पाकळ्यांना हात लावायचा मोह आपोआप होतो. देशपांडे, फुलाचा फक्त सुगंधच आवडत असेल तर पाकळ्यांना हात लावायचा मोहच होत नाही. पण हे वाक्य जेव्हा प्रेझेंट करायचं तर कसं प्रेझेंट करायचं, तिथं जाऊन मी बोलायचो, परत परत ते वाक्य बोलायचं. आणि मग अचानक एक वाक्य आठवलं, आयुष्याचं काही खरं नाही. मी चोरी केली नाही, मी लबाडी केली नाही, मी अभ्यास केला नाही असंही नाही. मी वर्गात 1लीपासून 10वीपर्यंत पहिला आलो. फक्त माझे हे जे गुण आहेत, नाट्य, संगीत, जादू, ती जादूसाठी जादू या ती जादू यासाठी की गुपचूप करता येते. कोणाला कळतच नाही की तुम्ही काय केलं.
कोणीच किंमत द्यायचं नाही. मग मनात विचार यायचे. मी आधी माझ्या मनाचा शोध घेतो आहे, मग तुमच्या मनाचा शोध घेतो आहे. माझ्या मनात कसे विचारायचे तुम्हाला सांगतो. त्याच पायरीवर, ती पायरी मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. आणि मग मी मनात बोलायचो. त्या काळात ते नाटक फार गाजलं होतं. त्या नाटकाचं सगळं नाटक पाठ करायचं काम चालू होतं माझ्या मनातल्या मनात. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. बघा, 50 वर्षापूर्वी, 50 काय 60 वर्ष झाली असतील. आता माझं वय 66 आहे. मी 7-8 वर्षाचा होतो किंवा 10वीत असेल, 15 वर्षाचा असेल, सगळी त्याला मला आठवत नाही नीट. विल्यम शेक्सपियर म्हणतात, आणि तेच वाक्य तात्यासाहेब त्याचं भाषांतर करतात. ते कसं करतात, किती अप्रतिम, किती माणूस मोठे असतात बापरे. असू की नसू असं नाही लिहित ते. ते म्हणतात, जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, आणि फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाच्या डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने, फक्त एकाच प्रहाराने, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथेच मेक आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात जाण्याचा धीर होत नाही, म्हणून आपण हे सहन करतो. जुनं जागेपण सहन करतो, अभिमानाचे होणारे अस्तित्वावर बलात्कार, आणि अखेर करुणेचा कटोरा हाती घेऊन उभे राहतो खालच्या आमच्या मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? मी काय केलं? आता मी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? कुणाच्या पायावर डोकं आदळायचं असे विचार माझ्या मनात यायचे. आणि अचानक मला तो त्या कझिनचा शब्द आठवला परत एकदा. मूर्खा, तुला आयुष्याचा रस्ताच माहीत नाहीये. हा रस्ता कुठे सापडेल? तो शोधता आज वयाच्या 66व्या वर्षी, खूप मोठा गॅप आहे, 66व्या वर्षी मी तुमच्यासमोर उभा आहे. सतीश देशमुख, द इल्युजनिस्ट पार एक्सलन्स. माझी मुलगी आता बोलली, पप्पा, यू आर नॉट अ प्रोफेसर, यू आर नॉट द फॅकल्टी, यू आर नॉट द लेक्चरर, यू आर युनिव्हर्सिटी इन मॅजिक इंडस्ट्री. माझा एक मुलगा अमेरिकेहून आलेला आहे इथे. 13.5 वर्ष अमेरिकेत शो केले. 13.5 वर्ष अमेरिकेत शो केले. माझा विद्यार्थी तो अमेरिकेहून आलेला आहे. माझा एक दुसरा वर्गमित्र जोंधळे, तुम्ही पाहिलंच त्यांना मागाशी. त्या विद्यार्थ्याला मी विचारलं, अरे म्हटलं, तू कशासाठी आलास? एवढ्या लांबून तू कशासाठी येतोस? म्हटलं, सर, जादूगर तर कोणीही करू शकतं, पण प्रेझेंटेशन जे आहे शोच्या आधी आणि शोच्या नंतर आणि शोमध्ये तुमची बॉडी लँग्वेज बोलते. म्हणाला, बॉडी लँग्वेज तुमची बॉडी बोलते, 70% तुमची बॉडी बोलते. म्हणाल, ती काय बोलते ते मला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी अमेरिकन तडफडत इथे आला आहे. मला कौतुक वाटलं की अरे हे कसं शक्य आहे. तर मित्रांनो, हे सगळे मनाचे चमत्कार असतात. माझ्या मनातले विचार जे आहे त्या विचाराने हे सगळं घडवलेलं आहे. म्हणून मी आजचा विषय घेतलेला आहे मनाचा वेध, शोध, वाचन हा विषय घेतलेला आहे. याचे मी 3 भाग पाडलेले आहेत. 3 भाग तुम्हाला 1 तास लागला तरी चालेल, तुम्ही एन्जॉय करा, मला माहीत आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी त्यांना सांगितलं, मला मध्ये कोणी येऊन सांगितलं सर वेळ संपली, तर मी माझ्या प्रेक्षकांना सांगेल जोरात टाळ्या वाजवा. ते मला उतरू देणार नाहीत, इतकी माझी पॉवर आहे. मी जेव्हा फॉरेनला शो करतो ना, तेव्हा 2 वाक्यात मी ऑडियन्स जिंकतो. 2 वाक्यात, पहिल्या 2 वाक्यात.
ते इंग्लिशमध्ये असतात. पण मित्रांनो, लोक स्टँडिंग ओवेशन देतात, स्टँडिंग ओवेशन देतात. ते 2 वाक्य मी आता इथे बोलत नाही, कारण मला स्टँडिंग ओवेशनपेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं हृदयात जे विचार आहेत ते विचार मला वाचायचे आहेत. चालेल का? ते चांगले असो वाईट असो, आपण करूया प्रयत्न. तर पहिला भाग जो आहे, तुमचं फेस काय बोलतं, तुमचा चेहरा काय बोलतो. दुसरा भाग जो आहे, तुमची बॉडी जी आहे ती 70% बोलते, ती 70% बॉडी काय बोलते याचा मी शोध घेणार आहे. आणि तिसरा भाग जो आहे, तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह आहात हे मी एका क्षणात ओळखणार. तुम्ही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला माझ्याशी, ते मी सांगणार की धारांत खोटं बोलताय तुम्ही, तुम्हाला 2 गर्लफ्रेंड्स आहेत, तुम्ही लपवताय. तुमची बॉडी सांगते. आणि तिसरा प्रकार जो आहे तुमचं मन, या मनात आत घुसण्यासाठी मला तुमचा चेहरा बघावा लागतो, तुमची बॉडी लँग्वेज बघावं लागते. आणि गंमत सांगतो, तुमचे पायही बोलतात. हो, तुमचे पाय बोलतात, तुम्हाला माहीत नसते, तुमचे पाय बोलतात. तुम्हाला माहीतच नाही की आपण वरतून खोटं बोलतोय, आपण समोरच्या माणसाला सांगतच नाही की काय घडलं ते, आणि तुमचे पाय सांगतात मला तुम्ही काय घडलं. परवा एक बाई आली माझ्याकडे, याच शहरामध्ये. मी परवा आलो नाशिकमध्ये, कारण नाशिक माझं आवडतं शहर आहे. माझे इथे आल्यानंतर मी एकदम इमोशनल आहे, आम्ही सेंटिमेंटली इन्क्लाइन. ती बाई अशी बस माझ्यासमोर, म्हणजे सर तुमचं व्याख्यान मला बघायला मिळेल का, तिथे तिकीट आहे का, म्हणा तिकीट आहे का. म्हटलं नाही, तिकीट नाही आहे, फ्री ओपन आहे. तर त्याच वेळी ना ती उजव्या पायाचा अंगठा डाव्या पायावर घासत होती असा. बघा, उजव्या पायावर डाव्यावर उजव्या पायाचा अंगठा अशी घासत होती. मला खटकन ट्यूब पेटली माझी. म्हटलं या बाईला फार मोठा प्रॉब्लेम आहे, आणि हा प्रॉब्लेम हिला सांगितला तर ही डोळ्यातून पाणी येऊन घळघळा रडेल. सांगावं की नाही सांगावं. सांगितलं नाही. तुम्ही माझ्याकडे पुरावा मागितला तर मी पुरावा देईन. ती बाई आता इथे बसलेली आहे, ती मॅडम इथे बसलेली आहे. तिला म्हटलं मॅडम यू हॅव अ प्रॉब्लेम. ती म्हणजे व्हॉट प्रॉब्लेम. तर तिने मला कसं विचारलं माहिती का, तिचं उच्चाराची पद्धत जी होती ना ती कशी होती बघा. ती म्हणाली व्हॉट प्रॉब्लेम. व्हॉटवर तिने जोर दिला होता. म्हटलं मॅडम ज्या प्रकारे तुम्ही व्हॉटचा उच्चार केला 100% आहे म्हटलं. मग म्हणाले मी काय बोलायला पाहिजे होतं. म्हटलं तुम्ही सरळ बोलायला पाहिजे होतं की आय डोंट थिंक आय हॅव अ प्रॉब्लेम, विल यू प्लीज डिस्क्राईब मोर. तर मी सांगितलं असतं की यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. पण तो व्हॉटच्या उच्चारावर मला कळालं की फार मोठा प्रॉब्लेम आहे. मग ती म्हणाली की ओके आय विल स्पीक युअर लँग्वेज. म्हटलं बोला काय लँग्वेज आहे तुमची. ती म्हणजे तुमच्या भाषेत बोलू का. म्हटलं ते तुम्ही तुमचं ठरवा. ती म्हणाले की ओके विल डिस्क्राईब. म्हटलं मॅडम सॉरी हां, मला हा माझा प्रेझेंटेशनचा भाग आहे, तुम्ही तिथे बसलेले आहात, माझं ऐकताय मला माहीत आहे. मी एथिक्स पाळतो मी मॅडमला म्हणालो मॅडम यू हॅव अ मॅरिटल प्रॉब्लेम. वैवाहिक प्रॉब्लेम आहे. मॅडम तुमच्या डोळ्यातनं पाणी घळघळायला नाही आलं, पण पाण्याची अशी अंधुकशी छटा मी पाहिली. तुमच्या भावना डोळ्यातून बाहेर आल्या आणि तुम्ही सहज मला संपूर्ण तुमचा प्रॉब्लेम सांगितला. तो इथे मी सांगत नाही, कारण आता मला पुढच्या त्यांच्या लोकमनातलं काय चाललं ते ओळखायचं आहे, आणि त्यासाठी माझी मुलगी किमया ही असणार आहे. मॅडमने त्या दिवसापासनं म्हणजे परवापासनं मला 3 फोन केले आणि मला व्यक्तिगत अपॉइंटमेंट मिळेल का, व्यक्तिगत भेट मिळेल का. मी अजून भेट दिलेली नाही. म्हणून मॅडम आज व्याख्यानाला आलेले आहेत. आणि मॅडम साध्या सुध्या नाहीत, फार मोठ्या पदावर, फार मोठ्या हुद्द्यावर, फार मोठ्या हायली एज्युकेटेड आहे. म्हणून मी ओळख करून देत नाही. मग तुम्ही म्हणाल हे कसं घडतं. मी सांगतो ना तुम्हाला 70% तुमचे पाय बोलतात. सॉरी 30% तुमचे पाय बोलतात, 70% तुमची बॉडी बोलते. तुमचे खांदे बोलतात, तुमचा चेहऱ्याचा भाग सोडाच,
तुमची कंबर देखील बोलते. याचं उदाहरण तुम्हाला देणार आहे मी. मस्त पहिलं उदाहरण देतो मी. देऊ का पहिलं उदाहरण? कारण मला बोलण्यापेक्षा ना काहीतरी करून दाखवायला, प्रॅक्टिकली करून दाखवायला आवडतं. ते मी आज करणार आहे. आता तुम्हाला असं वाटू नये की या माणसाने ऑडियन्समध्ये माणसं पेरून ठेवलेली आहेत, असं वाटू नये म्हणून तो एक बॉल आणला होता का आपण? तो कुठे गेला? मी बॉल फेकणार आणि त्या माणसाच्या मनातलं काय चाललं आहे ते ओळखणार मी. म्हणजे तो माणूस माझा 100% नाही. थँक्यू थँक्यू. डॉक्टर दुर्वा. डॉक्टर दुर्वा करता टाळ्या वाजवा. डॉक्टर दुर्वा इज माय नीज. फार तू कालचा शो बघितला ना? किती वकील होते? 300 वकील होते. 300 वकील होते. 2 जज होते. हा चेंडू तिला म्हटलं ग मला ना ऑडियन्समधला कुठलाही माणूस चालेल, त्याच्या मनातलं मी माइंडेड करणार आहे. ते एखादा चेंडू बिंडू बरोबर ठेव, कारण लोकांना लागू नये म्हणून रबराचा ठेव किंवा प्लास्टिकचा ठेव. तर तिने तो बॉल आणला होता. मी डोळे बंद करतो. हा बॉल फेकतो ऑडियन्समध्ये, जोरात फेकतो. माझा नेम परफेक्ट नाही की मी ज्याला ट्रेन करून ठेवलेला आहे तो माणूस ऑडियन्समध्ये त्याला मिळेल तो बॉल, इतका नेम ना माझा. मी क्रिकेटर नाही आहे. तर मी डोळे बंद करतो. अच्छा, डोळे बंद करून तुम्हाला असं वाटेल नाही 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 0.mm गॅपमधून. आजकाल ना हे बंडलबाज ट्रेनर्स असतात, ते ना तुमची 15,000 रुपये फी घेतात आणि 0.mm गॅपमधून कसं बघायचं ते शिकवतात. आणि लहान मुलं तुमच्या मनातला रंग ओळखतात. तर मी पाठ करतो तुमच्याकडे, पाठ करतो आणि बॉल फेकतो. ज्यांना कोणाला हा बॉल मिळेल तुमचा विश्वास बसणार नाही. ही पेटी ठेवलेली आहे, ही पेटी तिथे तुमच्यासमोर ठेवलेली आहे. या पेटीत मी लिहून आणलेलं आहे की हर्षल नावाचाच माणूस हा बॉल पकडणार आहे. मला माहीत आहे का? पण त्या पेटीत तुम्हाला शेवटी आपला लास्ट अटेम्प्ट तो असणार आहे की हर्षल नावाचाच माणूस हा बॉल पकडणार आहे. हे हर्षल म्हणजे मी नाव उदाहरण दिलं, हां ॲक्च्युअल नाव वेगळं आहे, वेगळे त्यात लिहिलं आहे. ते बॉल कोणाच्या हातात जाईल ते मला माहीत नाही. मी डोळे बंद करतो आणि पाठीमागे फेकतो बॉल. हा कॅच करा. म्युझिक. About it. Stand up, please. Give a big hand. Come forward. Come forward. या पुढे या. अरे माझी बॅग कुठे आहे? माझी बॅग द्या. त्यात मी पेन्सिल ठेवली. पेन्सिल पाहिजे मला. माझी ती हां बॅग. व्हेरी गुड. सर, आपली आयुष्यात कधी भेट झालेली आहे का? कधीच नाही. हा बॉल हा रॅन्डमली तुमच्याकडे आलेला आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? ऑडियन्स, एनी डाऊट? तुम्हाला काही फार जास्त व्यक्तिगत लेवलवर मी घेऊन जात नाही आहे, कारण मला समोरून माणूस पाहिला पायापासून. तर ह्या माणसाने बूट का नाही घातले हे कारण सांगू शकतो मी. शूज का नाही घातले हे कारण सांगू शकतो. त्याचा तो पर्सनल प्रॉब्लेम आहे. पण एक नोटबुक सर याच्यामध्ये कोरा कागद ठेवलेला आहे. तो कोरा कागद तुम्ही स्वतःच कोरा कागद याच्यानं बाहेर काढा. एक खेचा कागद. व्हेरी गुड. सगळ्यांना दाखवा की कोरा कागद आहे एकदम. व्हेरी गुड. एकदम कोरा कागद आहे. आणि माझ्या असिस्टंटने जस्ट मला आता पेन्सिल आणून दिली आहे. पेन्सिल तुमच्या समोर आहे. या पेन्सिलवर मी तुमच्या मनातला एक नंबर लिहिणार आहे. 2 आकडी. किती? 2 आकडी लिहिणार आहे. तुम्ही विचार करा. 2 आकडी नंबर. तुमचं नाव सांगा सर. यांना माईक द्या. कॉर्डलेस माईक द्या यांना.
जितेंद्रजी, मी तुमच्या समोर या पॅडवर काही लिहिलं आहे, तुमच्या ताब्यात घ्या. तुमच्या मनातला 2 आकडी नंबर मी तुम्हाला विचार करायला सांगितला होता, तो या क्षणी देखील तुम्हाला माहीत नव्हता. आता तुमच्या मनात तो येणार आहे. तो आकडा थोडासा मोठा असावा अशी माझी इच्छा आहे, म्हणजे 20पेक्षा पुढे, 100च्या अलीकडे, नो प्रॉब्लेम. ओके, 2 आकडे म्हटल्यानंतर तो 10पेक्षा मोठाच असतो. काय नंबर तुमच्या मनात आता आहे सांगा मला. आता तुमच्या मनात काय नंबर आहे? 51. हां, 51. 51 नंबर त्यांच्या हातात आहे. 51. आणि 51 नंबर जो आहे, हे कागद जितेंद्रजी घडी, याची घडी करा, चौकोनी घडी करा, चारी घडी करा, घडी करा, तुमच्या ताब्यात ठेवा, तुमच्या ताब्यात ठेवा. मी येताना कारमध्ये माझ्या कारमध्ये गाडी थांबवली आणि माझ्या मुलीला सांगितलं, बेटा तुझ्या मनात जे जे आकडे येत आहेत, जे जे नंबर्स येतात ते लिही. माझ्या मुलीबरोबर तुमचा विश्वास बसणार नाही मित्रांनो. परमेश्वराची, माझे गुरु मुखेडकर सर, विधाते सर यांची शपथ घेऊन सांगतो, याच ठिकाणी मला 7 वर्षाची मुलगी रडताना दिसली. सर पेपर तुमच्या ताब्यात आहे. हां, पेपर त्यांच्या लक्ष द्या. याच ठिकाणी, याच गंगेवर एक 7 वर्षाची मुलगी मला रडताना दिसली. मी तिला विचारलं, ही गोष्ट आहे नंतरची 1986 सालची. 1986. त्यावेळी माझ्याकडे बुलेट वगैरे घेतली होती मी, आणि बुलेटवर नाशिकमध्ये बोंबा मारत फिरायचो. त्यावेळी पण मी इस्टॅब्लिश नव्हतो. त्या मुलीला मी विचारलं नाव, ती म्हणाली शीला. आडनाव तिनं सरोदे सांगितलं. बघा, मी वसंत व्याख्यानमध्ये यासाठी मी सांगतो आहे, त्याचं फार महत्त्वाचं कारण आहे. जर ते घडलं तर तुम्ही सगळे या घटनेचे साक्षीदार असणार आहात. एक सापडलेली मुलगी आज अमेरिकन बाईशी बोलते. तिला मी दत्तक घेतलं आणि ती आता माझ्याबरोबर आहे. तिला तिच्या आईचं नाव माहीत नाही, वडिलांचं नाव माहीत नाही, काय नाही. त्यावेळी 1986 साली नाशिक शहरामध्ये A.N. रॉय नावाचे पोलीस कमिशनर होते. ते माझे फार चांगले मित्र होते, कारण त्यांच्या मुलाला मी ट्रेनिंग दिली होती. तर ते म्हणाले की सतीशजी, एक सांगू का, अनाथ आश्रम हे इकडे तिला काय पाठवू नका, तुम्ही तिला सांभाळा. ती घरातनं पाण्याचा ग्लास जरी आणून दिला तरी तुम्हाला तिची मदत होईल, पण तिला नक्की शिकवा. ती अमेरिकन मॉडेल, सुपर मॉडेलची इंग्लिशमध्ये बोलते. आणि माझं घरातले रोज 30 गेस्ट माझ्याकडे येतात. त्यांचं चहा पाणी नाश्ता सगळं ती बघते. तर शिला करता जोरदार टाळ्या वाजवा. शिला आहे माझ्याबरोबर. नंतर तुम्ही बघू शकता शिला कोण आहे ती. माझी मुलगी आहे ती. किमया माझी जन्माची बायो, त्या काय इंग्लिशमध्ये मला माहीत नाही, ती माझी किमया मुलगी. आणि शिला ही माझी दत्तक घेतलेली मुलगी. आज बघा, आता तो 7 वर्ष वय तिचं 86 होतं. आता काय झालं मला माहीत नाही. ही घडलेली घटना आहे. आता मी यासाठी डिक्लेअर करतो आहे की हा व्हिडिओ तिच्या आई बाप कुठे जिवंत असतील तर ते बघावं त्यांनी, की सतीश देशमुख नावाच्या विश्वविख्यात इल्युजनिस्टची ही मुलगी आहे आपली मुलगी आज. तर तिला मी विचारलं, तुला कोणी सोडलं? तर ती बोलली, माझ्या सावत्र आईने मला भद्रकालीला सोडून दिलं म्हणाली. ती भद्रकाली एरिया होती, ते सोडलं आणि तिथून ती इथे चालत आली होती. ती आज माझ्याबरोबर आहे. तुम्हाला बघायचं आहे का तिला? बघायचं आहे का? शिला ये ग, 1 मिनिट ये 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 तुझा चेहरा बघू दे लोकांना. तुझं अगं 16 देशातील लोक बघतात हा कार्यक्रम लाईव्ह. 16 कंट्रीज लाईव्ह चालू आहे. मला कमीत कमी माझ्या आयुष्यात मला ही तरी समाधान मिळेल की माझ्या आयुष्यात काय पुण्य केलं मी. प्लीज प्लीज कमन कमन कमन, हाय सगळ्यांना नमस्कार कर. कमन 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 कर. ही पोरगी माझ्यापेक्षा चांगलं इंग्लिश बोलते. नमस्कार कर सगळ्यांना.
एकदा एक शो चालू होता. या शोमध्ये ही मला मदत करायला माझा बॉक्सवर बसली होती. मला ना त्या विंगेत ना भाई आइए सर आइए सर आइए सर आइए सर आइए सर असं बोलत होती. म्हटलं काय तर तुम्ही आपका शर्ट चेंज करो ना शर्ट. ही मुलगी म्हणते शर्ट चेंज करो आपका. असे जा बेटा. सर त्या गाडीत जे नंबर लिहिले ना मी ते नंबर एका बोर्डवर एक बोर्ड कुठे का तो बोर्ड आण आपण कारमध्ये लिहिला तो. या बोर्डवर त्यांच्या मनात जे नंबर ते लिहिले. म्हटलं आपण स्टेजवर ना तुझा आणि माझा फोटो लावूया. तो फोटो मी आज सकाळी प्रिंट केला. किमयाची मम्मी जी आहे ती नाशिकची आहे. भद्रकाली हॉटेल सायंतारा तुम्ही नाव ऐकलं असेल. ती मुलगी माझ्या प्रेमात पडली. तिच्याशी मी लग्न केलं. आज ती माझी बायको आहे आणि आमच्या दोघांपासून ही मुलगी झाली किमया. मागाशी तुम्ही बघितली. तिला मी नंबर लिहायला सांगितले. तिच्या मनात जे नंबर येतील ते नंबर तिनं मस्तपैकी ह्या दोघी मुली ती आणि डॉक्टर रुर्वा ह्या दोघींनी बसून ना कार थांबवायला लावली मला आणि नंबर लिहिले. ते नंबर बेटा उलटे पकड. आता उलटे पकड. यात 51 नंबर कोणी तर सांगेल असं मला त्याच वेळी मनात आलं होतं. 51 सांगितलं ना तुम्ही? 51 सांगितलं ना. 51 नंबर मला कोणी सांगेल असं मला त्याच वेळी मनात आलं होतं. आणि मी या मुलींना काही नंबर सांगितले म्हणजे तुम्ही 15-16 चान्सेस घ्या. त्यांनी 15-16 चान्सेस घेतले. 31, 1, 12, 7, 11, 8, 30, 2, 5, 10, 3, 33, 4, 32, 6, 9 हे नंबर लिहिले. त्यात 51 नंबर काय आला नाही. कारण मला माहीतच नव्हतं 51 नंबर सांगणार कोणीतरी मला. परंतु मित्रांनो ज्या क्षणी यांनी 51 नंबर सांगितला त्या क्षणी मला माझ्या बोर्डची आठवण झाली. हा प्रयोग मी करणार आहे हे मला माहीतच नव्हतं. पण आता मला जाणवलं 31 अधिक 1 अधिक 12 अधिक 7 इज 51. 11 अधिक 8 अधिक 30 अधिक 2 51. 5 अधिक 10 अधिक 3 33 51. 4 अधिक 32 अधिक 6 51. 51 बरोबर ना. परंतु आमचे सावजी साहेब आहेत ना माझे परम मित्र ते असं उभं करतात. ते 31 अधिक 11 अधिक 5 अधिक 4 असं 91 सावजी साहेब. 8 1 10 32 इज ऑल्सो 51 आहे की नाही माझ्या. 12 अधिक 30 अधिक 3 अधिक 6 51. 7 अधिक 2 अधिक 3 9 51. परंतु सावजीच्या शेजारी माझे मित्र उन्मेष बसलेले आहेत. उन्मेष उभेला नाटक फार उत्कृष्ट. उन्मेष आता हे माझ्या त्या टू बी और नॉट टू बीमध्ये चुका काढणार आहेत मला माहीत आहे. टू बी और नॉट टू बीच्या चुका काढणार आहेत उन्मेषजी. मला माहीत आहे तुम्ही नाटकात किती तज्ज्ञ आहात. परंतु बघा तुम्ही जो विचार करता आहात 31 अधिक 8 अधिक 3 अधिक 9 इज ऑल्सो 51 डायगोनली. 4 अधिक 10 अधिक 30 अधिक 7 इज ऑल्सो 91. परंतु माझा श्रीकांत मित्र सायंटिस्ट तुमच्या मनातून मला काय झालं कळतंय. तुम्ही पण फार बदमाश आहात. सायंटिस्ट त्याच्याशिवाय होत नाही माणसं. तुम्ही काय केले माहिती का 31 7 4 आणि 9 हे 4 कॉर्नर तुम्ही मनातले मला जॉईन करता आहात. ते देखील मला ते पण 51च आहे. इतकंच नव्हे तर मित्रांनो मधले सॅन 8 30 10 3 इज ऑल्सो 91. थँक्यू. म्हणजे याचा अर्थ असा होतो की गणिताचा फार महत्त्वाचा वापर जादूमध्ये आहे. आणि सर आता हा क्लायमॅक्स मी तर तुमच्या समक्ष तुम्ही 51 नंबर सांगण्याआधीच लिहून टाकलं होतं बरोबर. आणि तुमच्याकडे पेपर हातात दिला होता बरोबर. त्याचं काय लिहिलं ते जोरात वाचा. यू गो इट. त्याचं काय लिहिलं ते जोरात वाचा. सगळ्यांना आवाज जाईल अशा आवाजात वाचा. काय लिहिलं वाचा बघा. जितेंद्र आता नंबर 51 सांगतील. 51 जा घेऊन जा जा जा. तुमचं नाव इथेच याच्यात पण आहे. या पेटीत पण लिहून ठेवलं आहे मी की जितेंद्र नावाचा माणूस पहिला होणार आहे. ते पण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. ते आपण शेवटचा प्रयोग तो असणार आपला. आणि मनातले विचार किती फास्ट. जितेंद्रजी थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड कमनेस. पार्टिसिपेशन असल्याशिवाय माझा शो होत नाही.
आणि जगातले मोठमोठे मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर, असे मोठमोठे लोक येतात ना, मला मजा येते. मी पाणी पितो, एक मिनिट. हे काय आहे? हे काय आहे? व्हॉट इज दिस? इज दिस मॅजिक? नो, इट्स नॉट मॅजिक. इट्स कॉल्ड प्रेमोनिशन. इट्स कॉल्ड प्रेमोनिशन. प्रेमोनिशन म्हणजे अ फीलिंग, एक फीलिंग ऑफ व्हॉट इज गोइंग टू हॅपन. ती फीलिंग तुम्हाला येते. नॉट इंटिमेशन, प्रेमोनिशन. शास्त्रशुद्ध पद्धतीत आम्ही त्याला प्रेमोनिशन म्हणतो. आणि डेजा वू नावाचा आणखी वेगळा प्रकार आहे, त्याच्यावर मी जाणार नाही आज, कारण आज मनाचा शोध आणि मनाचं वाचन इथपर्यंत जातो आहे. तर प्रेमोनिशन नावाचा भाग असतो की मला आधीच कल्पना येते की आजच्या शोमध्ये काय काय घडणार आहे. हे मी सहज लिहून टाकतो, सहज. मुखेडकर सर येणार आहेत हे मला आधी कळालं होतं बरं का सर. तुमचा नमस्कार सर. मुखेडकर सर माझ्या शोला येणार आहेत हे मला समजलं होतं, पण तो परफॉर्मन्सचा भाग नाही ठेवला मी, कारण हा लाईव्ह परफॉर्मन्सचा भाग आहे की जितेंद्र नावाचा माणूस माझा मित्र होणार आहे आजपासून. पर्यंत माझा मित्र राहणार आहे हे मला माहीत आहे. ते आपण पेटीत बघणारच आहोत. परंतु ह्या मनाचा जे खेळ असतात, हे खेळ जे असतात ह्याला म्हणतात प्रेमोनिशन. हे प्रेमोनिशन कसं घडतं मला काय माहीत नव्हतं आधी, की मी 81 देशात 40 देशांच्या राष्ट्रपतीसमोर शो करेल हे काही माहीत नव्हतं मला. परंतु तो रस्ता जो होता तो शोधायचा होता मला. तो शोधला मी. हे मनाचे खेळ इतके अप्रतिम आहे, मी त्याच्यावर काय बोलू तुम्हाला सांगू. मी तुमच्याशी तासन तास 5-5 तास व्याख्यान देतो या विषयावर. आज मला व्याख्यानापेक्षा ना तुम्हाला डेमो दाखवायला आवडेल. 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी असेल, मला एक्झॅक्टली माहीत नाही. परंतु बघा तिथे एक वृद्ध महिला बसलेली आहे. तिला देखील मनाचे खेळ माहीत आहेत. माईक आहे का हो? तेव्हा माईक त्या वृद्ध महिला बसलेल्या आहेत, त्यांच्यापाशी घेऊन जा माईक. ते बघा त्या, हां हे बघा चष्मा घातलेला बघा. उभं राहा माई, उभं राहा. बघा मी माई का म्हणतो आहे याचं कारण तुम्हाला नंतर समजेल. माई, तू लहानपणापासून काही ते शिकली असेल शाळेमध्ये. आता किती माई, तुमचं वय किती आहे? आवाज चालू करा, माईक चालू करा तिचा. मराठी 7वी. मराठी 7वी शिकलेली ती माई. माई वय 84 चालू. एखादं श्रीराम विद्यालयात पंचवटी कॉलेजला रोज सकाळी प्रार्थना व्हायची. गुरुवारच्या दिवशी फंक्शन व्हायचं. आठवतं सर? रामरक्षेपासून तर पसायदानपर्यंत सगळं माझं पाठ आजही पाठ आहे बरं का सर. तुम्ही नुसतं ऑर्डर केली ना मी सांगू शकतो, बोलू शकतो. इतकं माझं त्या मनात भरलं आहे. मनात मन हे कॉम्प्युटर असतं, ते फार फंटॅस्टिक काम करतं. माईच्या वयात 7वी शिकलेली आहे ती, म्हणजे 4थीला ती कविता शिकलेली आहे. माई, तुला मनाविषयी काय आठवतं का? बोल बरं. त्या बहिणाबाईची कविता आठवते का? बोल बरं. मन वडाय जसं प्यार पिकातलं ढोर, किती हाकला फिरीत पिकावर. मन मोकाट त्याले ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर रे लाटा. मन लहरी त्याले हाती दरे कोण, उंडारल जसं वारा वादन. किती वय किती? 84 ना? 84 वय आहे. तिचं तोंडी पाठ आहे आणि हे लहानपणापासून मी ऐकतोय, म्हणून मी आज मनावर बोलतोय. म्हणून मी मनाचा शोध घेतला आहे. माझी आई आहे, जोरात उभं राहतो. स्टँडअप करे ओडिशन द्या. स्टँडअप ओडिशन पाहिजे मला. हिनं माझ्यावर संस्कार केले, त्या संस्काराचा मी साक्षीदार आहे. नमस्कार सर. थँक्यू. 84 वर्षाची माझी आई आहे. ती मुंबईहून इथे आलेली आहे. मुंबई नाही, ती राहते पाळे बुद्रुक कळवण तालुक्यात. तिची आमची शेती तिथे राहते. माई थँक्यू माई. तू कालपासून किती खुश होती. मला बोलली, सतीश तू माझ्या जीवनाचं सार्थक केलं असं बोललीस तू माई. माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं माई, नाना पाटेकरला तू शिव्या दिल्यात, आठवतं का? ही नाना पाटेकर शिव्या द्यायची. नाना माझा चांगला मित्र होता. सयाजी शिंदे माझा चांगला मित्र होता. हे लोक मला नाटकात घेऊन जायचे काम करायला. घरी आलं की माई म्हणायची, बेटा तू पोलीस ऑफिसरचा मुलगा आहे,
काहीतरी वेगळं कर. मला नाही करता आलं. मी पोलीस भरती झालो, पोलीस इन्स्पेक्टर होऊन दाखवलं, पण शेवटी तुमच्यासमोर जादूगर म्हणून. चला, हा विषय वेगळा आहे. माई, थँक्यू. आता आपण पुढच्या ह्याच्यावर जाऊया. बॉडी लँग्वेज, मनाचं फेस रिडिंग घेऊया आपण. फेस रिडिंग घेऊया, कारण फेस रिडिंग, बॉडी लँग्वेज आणि माइंड रिडिंग अशी थिंग घेऊया. तुम्ही ना समजा एखादा ना मनात विचार केला ना, तो मला कळतो, याचं प्रूफ तुम्हाला देतो मी आता. ओके, ते देऊ का आधी मी? मी म्हटलं यावेळी किमयाला तुम्ही बोलवा, तर ते म्हणाले श्रीकांतजी कुठे आहेत? श्रीकांत बेनी कुठे साहेब? श्रीकांत बेनी साहेब कुठे आहेत? श्रीकांत बेनी गेलेत का? आहे. कुठे आहेत? अरे मागे कुठे बसले? कुठे दिसतात? मला तर काही दिसत नाही. गेले का? शो न बघता गेले का? बेनी साहेब तुमच्याबद्दल बोलतोय मी. त्यांना म्हटलं मला बोलवू नका. या बेनी साहेब, आपल्याला आता किमयाला बनवायचं आहे. म्हटलं किमयाला आपण नाशिकची मुलगी, नाशिकचा जन्म झालेली मुलगी. बेनी साहेब मला मिठी मारा तुम्ही आधी, यासाठी की 10 वर्षापासून किमया बेनी साहेब मला सांगायचे तुम्हाला वसंत व्याख्यान द्यायचं आहे, बरं का, वसंत व्याख्यान द्यायचं आहे. मी काय विचार करायचं माहिती आहे? माझे विचार त्यावेळी निगेटिव्ह असायचे, निगेटिव्ह. आता मी तुम्हाला तो पण डेमो देणार आहे की माणूस निगेटिव्ह विचार कसा करतो, पॉझिटिव्ह विचार कसा करतो. मी बेनी साहेबांना सांगतो, बेनी साहेब दरवर्षी तुम्ही बोलवतच नाही, पण बेसिकली ते का बोलवत नव्हते ना, याचं उत्तर मी तुम्हाला आज देतो आहे. आय वॉज निगेटिव्ह. मी निगेटिव्ह होतो, मला यायचं नव्हतं. बेनी साहेब हे फॅक्ट आहे. मी निगेटिव्ह विचार केला तुमच्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. तुम्ही निगेटिव्ह विचार केला माझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. ते काय नाही 10 वर्ष. शेवटी माझे विलास काटे माझे मित्र आहेत, बरं का. ऐका सर, ही घटना कशी घडते, कशी विचार संक्रमण करतो बघा. विलास काटे कुठे आहेत? विलास काटे, विलास फार मस्त फॉर्म्युला सांगितला. ते तुम्हाला वसंत व्याख्यान करायचं आहे ना? म्हटलं हो. बंदूक विवेक गरुडच्या खांद्यावर ठेवा म्हणाले. विवेक गरुडच्या खांद्यावर बंदूक ठेवा म्हणाले. मला तुमचं दादा आवडला नव्हतं, मला काही यायचं नव्हतं. मग मी बेनी साहेबांना सांगितलं आपण किमयाला मोठं करूया, कारण किमयाचा चमत्कार तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता लगेच बघणार आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, फास्ट घेतो आहे थोडंसं. तर बेनी साहेब, आय एक्सटेंड माय स्पेशल ग्रॅटिट्यूड फॉर दिस प्रोग्राम, फॉर मेकिंग मी अवेलेबल टू माय पीपल. मी जगभर शो केले, माझ्यासमोर राष्ट्रपती बसलेले आहेत, मला कधी कौतुक नाही वाटलं. पण आज मला खूप कौतुक वाटतं की माझे गुरु बसलेले आहे, माझी आई बसलेली आहे, माझे मित्र बसलेले आहेत. हे मला खरं कौतुक वाटतं आज. बेनी, थँक्यू साहेब. प्लीज. तर तुमच्या मनात मी कसा पोहोचतो, माझी निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली. 10 वर्ष त्यांनी मला बोलवलंच नाही, कारण मी निगेटिव्ह होतो. मला वाटायचं अरे 81 देश केले, व्हॉट इज दिस नॉनसेन्स. बिझनेस क्लासनं प्रवास करतो, 5 स्टार हॉटेल होतो. ओमानचे राजा मला वेलकम करायला खाली विमानाच्या खाली उभे असतात, आणि त्यांचं सगळं मंत्रिमंडळ उभं असतं. विमानाच्या खालून मी जेव्हा उतरतो तेव्हा ते असे सेकंड करतात. आणि माझ्या करताना किती गाड्या माहिती का, लिंबोदिनी नावाच्या गाड्या असतात त्या मला माहीत पण नव्हतं याला काय म्हणतात. त्या अशा लांबच गाड्या असतात. त्या 12 गाड्या उभ्या, आणि शेवटी ना एक मोठा तो कंटेनर उभा. तर कंटेनर कशासाठी उभा, तर म्हणाले की वन फॉर यू, वन फॉर युअर डॉटर, वन फॉर युअर असिस्टंट अँड अदर पीपल, बट कंटेनर इज फॉर मॅजिक प्रॉप्स. म्हटलं सर आय डोंट हॅव एनी प्रॉप, बट आय विल बेस्ट परफॉर्म. माझ्याकडे प्रॉप काय आहे, तर माझ्याकडे फक्त ही नोटबुक आहे, याच्यात मी तुम्हाला 3 hours परफॉर्म करू शकतो. यात कोरा कागद आहे, एक पेन्सिल आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. म्हटलं. ते म्हणाले की नो 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 वी वॉन्ट इंडियन मॅजिशियन. आणि शो संपल्यानंतर तुम्हाला विश्वास नाही बसत, शो संपल्यानंतर ओमानच्या राजाने किमयाला बोलवलं आणि तिला एक बलून गिफ्ट दिला, आणि तो बलून ओमानच्या राणीने फोडला, आणि त्यातनं 50,000 रियाल किमयाच्या अंगावर असे पडले. आणि शो संपल्यानंतर त्या शोमध्ये 300 देशाचे 180 देशातले 300 ॲम्बॅसेडर्स, डिप्लोमॅट्स आणि डेप्युटी हाय कमिशनर बसलेले होते. ते मला गिफ्ट द्यायला लागले, गिफ्ट द्यायचे. मी ते पेनचा बॉक्स होतो, फेकायचं, गिफ्ट दिला, फेकायचं, त्यामध्ये फोटो काढायचे माझ्याबरोबर. मग एकाने कानात देऊन सांगितलं, मिस्टर देशमुख, ही इज रिप्रेझेंटिंग हिज कंट्री, ही इज रिप्रेझेंटिंग युअर कंट्री, हिज कंट्री, सो
he is giving you a box and you are throwing that away. So please don't throw it. Keep it properly. रूममध्ये जा आणि उडून बघा. मित्रांनो, माझ्या मनात विचार आला, काय ते पेनच्या बॉक्स उघडून बघायचे. मी किमया फार छोटी किमान म्हटलं, किमया बेटा हे बॉक्स घे, रूममध्ये जा आणि ते बघून तुला काय आवडलं तर तू घे. 17 सोन्याचे ब्रेसलेट त्याच्यामध्ये होते. 17 सोन्याचे ब्रेसलेट्स. ते आजही मी तुम्हाला माझ्या घरी आला तर दाखवू शकतो. माझं मन असं भरून आलं की काय केलं मी आयुष्यात, काय केलं मी आयुष्यात. 180 देशातले ॲम्बॅसेडर्स मला बोलवत आहेत आपल्या 180 देशामध्ये. आणि मी माझ्या मर्जीनं वागतो, माझ्या मर्जीनं जातो. कसं काय शक्य. विचार हे जे फार फार पॉवरफुल असतात. आता तो पॉवरफुल किती असतात हे मी आता दाखवतो तुम्हाला. तुमच्यामध्ये यंग मुलं किती आहेत सांगा. किमायला बेनी साहेबांनी मला सांगितलं आपल्याला यंग जनरेशनला अट्रॅक्ट करायचं आहे वसंत व्याख्यानमालेला. यंग लोक किती हात वर करा. यंग लोक, यंग. मला कौतुक वाटतं तुमचं. तुम्ही अजूनही यंग स्वतःला म्हणता म्हणजे किती टाळ्या. म्हणजे सगळे स्वतःला यंग समजतात खऱ्या अर्थाने. या या ब्लू शर्ट, ब्लू शर्ट या प्लीज स्टँड अप. हां, यंग वाटतात म्हणून मग या. आणखी कोणी फिमेलपैकी कोणी आहे का. फिमेल कोणी आहे हात वर करा ना. उभं राहा ना प्लीज. खूप या सर. कोण आहे ये ना ग. आता मी तुला तूच करतो कारण तू मुली सगळे ये प्लीज या. बघा आता तुमचं उठत जीव होणार नाही. आता इथून जे घडणार आहे पुढे ते फार अप्रतिम घडणार आहे. रँडमली आपण माणसं बोलवतोय. तुम्हाला माणसं चेंज करा, तुम्ही चेंज करू शकता. प्लीज या. थँक्यू. 1 2 3 4 लोक उभे आहेत. ओके. तुमचा कोणाचा यांच्यावर संशय असेल तर मला आत्ता या क्षणी सांगा. मी त्याला परत पाठवतो. कारण त्यांच्या मनातले डीप विचार पर्सनल विचार मी सांगणार आहे तुम्हाला. आणि ते जर ऑनेस्ट असतील तर ते येस म्हणतील. ऑनेस्ट नसतील तर मी सांगेल माणूस ऑनेस्ट नाही आहे. मी म्हणेल आय डोंट केअर. कारण मला माझ्या मनात फिक्स मला माहीत आहे की ही इज थिंकिंग दॅट वे. ही हॅज दॅट थॉट. किती वेळ मला माहीत नाही. आपण फास्ट घेऊया. व्हॉट्स युअर नेम जेंटलमन. हां, व्हॉट्स युअर नेम. हां, जयश्री. प्लस आता तुम्ही काय करायचं माहिती आहे का. हे चौघं रँडमली आहेत. तुम्हाला यांच्यापैकी कोण नको आहे हे सांगू शकता तुम्ही. हां, मला आत्ता सांगू शकता. तुम्हाला हा माणूस नको आहे, ही व्यक्ती तुम्हाला नको आहे. दॅट इज युअर चॉईस. बिकॉज आत्ता याच्या पुढे जे घडणार आहे ते तुम्हाला थ्रिल निर्माण करणार आहे. थ्रिल. आणि तुम्ही पण ऑनेस्ट राहा बरं का सगळ्यांनी. ऑनेस्ट. तर तुम्ही काय करा माहिती का. आरामात बसून घ्या खाली स्टेपवर. मला पाण्याची बाटली द्या. आय नीड अ चिल्ड वॉटर. चिल्ड, व्हेरी चिल्ड. हे चौघं बसलेले आहेत. आपल्याकडे वेळ किती आहे. मला बेनी साहेब वेळ मेंटेन करा. हां, आहे ना. हां, आता आहे थंड आहे सर, हरकत नाही. तुमच्यापैकी कोणीही मला एक नंबर सांगायचा आहे. यांच्यापैकी एक नंबर सांगा. 1 ते 4 पैकी नंबर सांगा. कोणी सांगा. 3. उभं राहा. 3 नंबर. आपण हिंदू आहोत. राम जन्मभूमीच्या मुहूर्तावर आपण उजवीकडनं मोजू. ओके. 1 2 and 3. You are selected. Please stand up. तुम्ही बसून राहा. तुमच्या पुढे जातोय. अरे हे आपलं नाव काय. शलाका. शलाका. तुमच्याकडे काही आहे का. पॉकेट पर्स बॅग काही आहे का तुमच्याकडे. हो आहे ना. आहे. दाखवा. लोकांना दाखवा. तिकडे घेऊन येता. हो. पटकन एक म्युझिक वाजवा. सुंदर म्युझिक वाजवा. पटकन फास्ट. तुमच्या खिशात काय आहे ते मी सांगणार आहे.
यांच्या खिशात काय काय वस्तू आहेत हे मी सांगणार आहे. माझा कोणीही ओळखीचा नाही आहे. मी चुकलो तरी मला काही फरक पडत नाही. बट दिस इज कॉल्ड फेथ. आता येतो आवाज. तुम्ही बसून राहा, एन्जॉय करा. कारण तुमचा पुढचा जो क्लायमॅक्स आहे ना त्यात तुमचा सहभाग घेईल मी तुमच्याकरता, दोघांकरता. ओके. आता हे 2 तर सिलेक्ट झालेच. इकडनं 3 मोजा तरी चालेल, तिकडनं 3 मोजा तरी चालेल. म्हणजे मॅजिशियन्स चॉईस नाही आहे. इट्स नॉट अ मॅजिशियन्स चॉईस. काय होतं माहिती का, जादूगर फार हुशार असतात, इतके ब्रिलियंट असतात की ते म्हणतात तुम्ही 3 म्हटलात तर आम्ही इकडनं मोजू, 2 म्हटलं तर तिकडनं मोजू. तरी तो माझाच माणूस असं होऊ शकतं. पण मी तसं काही करत नाही ऑनेस्टली. मी इकडून नाही मोजा, तिकडून नाही मोजा, म्हणजे देर इज नो डाऊट. तर शलाकाजी काय म्हणत नाही, मी शलाका म्हणतो. ओके. बिकॉज आय थिंक यू आर यंग, क्वाईट यंग. हां. शलाका, तुमची पर्स जी आहे त्या पर्समध्ये काय काय आहे याचा विचार करा. परंतु विचार करताना पहिली वस्तू विचार करायची, माझ्याकडे बघायचं. दुसरी वस्तू बघायची, तिचा विचार करायचा, माझ्याकडे बघायचं. यू चेंज द अँगल प्लीज, कारण मला काही एक्सप्रेशन दिसत नाही. असं अँगल चेंज करा. हां. ओके. 1 2. तिसरी वस्तू विचार करा, चौथी विचार करा. केला ना. 4ही वस्तू विचार करा ना. तुमच्याकडे जे काय वस्तू आहे हे मला समजलं आहे, पण याचा पुरावा काय? आता हा माझ्या मनातला विचार जो आहे हा मी ट्रान्सफॉर्म करणार आहे. आणि हा विचार कसा पास आउट होतो ते बघा. मी तर तुम्हाला तिच्या वस्तू लिहून ठेवतो कागदावर, म्हणजे तुम्हाला ते पुरावा श्रीकांतजी तुमच्या हातात देतो, म्हणजे तुम्ही पुरावा. मी कागदावर लिहून ठेवतो, म्हणजे मी खोटं बोलत नाही, हे तुम्हाला पुरावा आहे. तर मी एक पेपर, तो मगाचा पेपर केला का, दुसरा पेपर काढूया आपण. चला दुसरा पेपर घेऊया आणि दुसऱ्या पेपरवर पेन द्या. थँक्यू. पहिली वस्तू मी लिहितो बेटा. दुसरी लिहितो, तिसरी लिहितो. शलाकाजी तिसरी गोष्टी मला आठवत नाही आहे, परत एकदा विचार करा. पहिली लिहिली, दुसरी लिहिली. आता आपण किमयाला बनवणार आहोत, कारण हे विचार मी ट्रान्सफॉर्म करणार आहे किमयाकडे, आणि माझ्या मनातले प्रत्येक विचार किमयाला करतो याचं प्रूफ देणार आहे. बघा कसं जॉईंट टू जॉईंट करतो आहे. 1 झालं, 2 झालं, मला तिसरं परत आठवावं लागेल. यस, मला जे पाहिजे तेच तुमच्याकडे आहे. मला आता पुढच्या ऐकलं, याच्यानंतरचेच ऐकलं जे पाहिजे तेच तुमच्याकडे आहे. शलाका तुझ्याकडे तीच वस्तू आहे, म्हणून मला वाटतं की विचार पोहोचतात. 1 2 3. आणि एक गोष्ट 3 झालं बघा. चौथी आता मी नाही लिहित, चौथी मला लिहित नाही. किमयाला जर मी ट्राय करतो, किमयाला ओळखले. लेडीज अँड जेंटलमन, मी ही वस्तू लिहिली आहे. श्रीकांतजी कोणी, हे कोणी दिलं नाही, आपली यांनी दिलं. उन्मेषजी तुमच्या ताब्यात ठेवा. चौथी वस्तू मी अजून लिहिली नाही, कारण मला ती आठवत नाही आहे आणि सुचत पण नाही आहे, कारण ती माझं लक्ष तुमच्याकडे आहे. हां बरं. Ladies and gentlemen, we don't have much time, so I am making fast show. Please welcome Princess Kimaya. किमया, आता आपले सावजी शेठ झाले. आता ते सावजी साहेब, हिचे डोळे बंद करायचं काम तुमचं. तुमच्या खिशात रुमाल काढा, पट्टी काढा, ओढणी काढा, काही काढा, तिचे डोळे कम्प्लिटली बंद करून टाका प्लीज. म्युझिक या.
बांधा, तुम्ही बांधा ते पटकन. आपल्याकडे फक्त 25 मिनटं आहेत. 25 मिनटात माझा शो फार भयानक असतो, त्याच्यामुळे मला ते कधी कधी घाई झाली ना खूप मला ते डिस्टर्ब होऊन जातो मी. तरी पण आपण करूया, ॲडजस्ट करूया. पण नाशिक माझं गाव आहे. हां, थँक्यू सावजी साहेब. तुम्ही बसा स्टेजवर मस्तपैकी, कारण तुम्हाला त्यानंतर परत गरज भासणारच आहे. बसा तिथे पाठीमागे बसून घ्या. हां, तुमच्या मनात बेटा घ्या बसून. हां, जर तिला दिसत असेल तर तिला पाठीमागे करा, पाठ करा. ओके, टर्न अराउंड बेटा, टर्न अराउंड. अँड नाव आय हॅव रिटन समथिंग ऑन दॅट पेपर. पहिली गोष्ट, आय वॉन्ट यू टू टेल मी व्हॉट इज दॅट, अँड किंवा त्याचा कलर काय आहे ते पण तुला सांगायचं आहे. ओके, तुम्ही सांगायचं सर तिने सांगितलं की तुम्ही उभं राहायचं. उन्मेषजी तुमच्याकडे लिहिलं आहे, तिने सांगितलं परत सांगितलं उभं जायचं नाही. ओके, कारण हे अवघड आहे. किंवा कम ऑन. मला येतोय आवाज तुम्हाला? तू जोरात बोल ना. हां, माईक ऑन करा तिचा. ती वस्तू मी लिहिली आहे फक्त. आय वॉन्ट यू टू टेल मी दॅट वस्तू कुठली आहे. ती वस्तू ती लिहिली तिच्या पर्समध्ये. ती मला वाटतं पहिली गोष्ट एक पेन आहे. मे बी अ सिल्वर पेन. या मुलीच्या पर्समध्ये सिल्वरचा चांदीचा पेन आहे का? उभी राहा. हो. ओके सर आहे ना? हां प्लीज. आता मी सांगतो दुसरी. मी विचार करतो तुझा आधी की माय तुला काही आठवतं का? तुला काही असं माझ्या मनातले विचार ओळखता येतात का? मी त्यावेळेस त्याचा विचार करतोय, कारण तिनं विचार केला, मी विचार केला. तुला आता तुझं समजलं का? काय सांग. मला वाटतं तिच्याकडे सगळ्या मुलींकडे असतं एक लिपस्टिक असेल, बट द वियर्ड थिंग इज की त्याचा नंबर 6. ओ माय गॉड, एक मिनिट. लिपस्टिक मी लिहिली नाही, पण लिपस्टिकचा नंबर काय ते सांगतो मी तुम्हाला. लिपस्टिकचा नंबर सांगू शकतो. लिपस्टिक नाही ना सर लिहिली, बिलकुल लिहिली नाही आहे. चौथी गोष्ट ती लिपस्टिक आहे. लिपस्टिकचा नंबर सांग बेटा. लिहा, पेन्सिल लिहा तुम्ही. 62 आय गेस. म्हणजे शेड नंबर सांग पटकन फास्ट. 62. लिहा सर. 62. हे तू काढ, लिपस्टिक बाहेर काढणं असेल का तुला? आहे. काय बाहेर काढ, ताबडतोब बाहेर काढ. बघा मित्रांनो, व्हॉट अ ब्युटिफुल. मनाचे विचार कसे संक्रमण करतात. नंबर सांग. तू वाच ना, तुझ्या लिपस्टिक नंबर तुला तरी माहित आहे का? नाही, मी एवढं पाहिलं नव्हतं. वाच. 62. व्हेरी गुड. शेड नंबर 62 तिच्या पर्समध्ये आहे. आणि दुसरी वस्तू सांग बेटा. तिसरी वस्तू सांग लवकर, पटकन फास्ट. अजून आपल्याला यांच्याकडे जायचं आहे. तिसरी वस्तू सांग फास्ट, लवकर. मी विचार करतोय. मेंबरशिप कार्ड आहे मला वाटतं. अरे बापरे, मेंबरशिप कार्ड आहे तिच्याकडे. मेंबरशिप कार्ड आहे. कसलं मेंबरशिप कार्ड आहे सांग बेटा. कसलं मेंबरशिप कार्ड आहे तिच्याकडे? चल मी सांगतो. पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे. तुझ्या डोक्यात काय येतंय? तीन डॉक्युमेंट तिच्याकडे. चल. कोणत्या लायब्ररीचं कार्ड आहे? हो खरंच. कुठली लायब्ररी आहे? सार्वजनिक वाचनालय. बेटा, what a beautiful trick, but it's not trick, ladies and gentlemen. Thoughts travel faster. Are you married? No. तुझ्या पर्समध्ये हिमालयाला पण ते समजलं नाही, ते मला समजलं. काय? तू राखी ठेवली. राखी आहे का? हो, ते नेहमीच असतात. ती का ठेवली मला नाही समजलं. नेहमीच असतात. राखी आपल्याकडे शुभ मानलं जातं. नाही, तू शुभ नाही, तू वेगळ्या कारणासाठी राखी ठेवतेस. नाही, तू खोटं बोलतेस. शलाका, तू खोटं बोलतेस. शुभ राखी काही नाहीये. पोरं लाईन मारत असतील तर तू लाईन जास्त राखी बांधून टाकत असशील. हो मान.
मित्रांनो किती ब्युटिफुल बघा. थँक्यू शलाका, थँक्यू शलाका. तुझा मी आता पुढे पर्सनल लेवलला जात नाही. तुझं लग्न व्हायचं बाकी आहे, तू पोरगा शोधते हेही मला माहित आहे. तू मुलगा शोधते, 16 देशातून तुला प्रपोजल येतील. गिव्ह अ बिग हँड टू शलाका. आणि शलाका स्वयंवर या कार्यक्रमावर होणार आहे हे मी तुम्हाला ग्वाही देतो, बिकॉज शी इज वन ऑफ द पार्टिसिपंट्स इन दिस शो. शलाका थँक्यू व्हेरी मच. मॅडम तुम्ही, तुमचं काय नाव? जयश्री. जयश्री. किमयाचे डोळे बंद. किमया तिकडे बघ, तिकडे बघ. बघा आता जयश्रीच्या मनातला आकडा मी ओळखतो आधी. आता मी लिहिण्याचं काही भानगडी पडत नाही. जयश्री मनात एक नंबर विचार कर. नंबर ओके, मनात कर, मनात विचार कर. जयश्री तो नंबर आता लोकांना बोटाने दाखव, हाताने दाखव. ओके, 2 आकडी दाखव. 2 आकडी सांगितलं तू. 1 आकडी की 2 आकडी आहे? हां, मग आता ते आम्हाला 3 आकडे लोकांना कळाले. पहिला आकडा काय आहे? पहिलं डिजिट काय आहे हे तू उजव्या हाताने दाखव, किंवा दोन्ही हाताने असेल तर दोन्ही हाताने दाखव. हां 2. हां सॉरी 2. सॉरी मी 2 बोललो. चला चल ठीक आहे. 2 आकडा चेंज करून टाक. चल सॉरी. हां पहिलं डिजिट दाखव, त्यानं दाखव कॅमेरा. हां ओके, आता दुसरा डिजिट दाखव. ओके हां, किंवा परत ट्राय कर. जस्ट थिंक अबाउट दॅट नंबर. ट्राय अगेन, कम ऑन. विचार कर. 33. गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बघा तुमचा हा जो मुलगा बसला आहे हा खिशात काही वस्तू बाहेर काढेल. त्याच्या खिशात जे असेल ते. याच्या खिशात काय आहे ते आम्ही ओळखणारच आहे. याच्या खिशात काय आता ओळखेल. आणि खरंच ही माझी माणसं नाही आहेत. गो हेड, खिशातनं काही वस्तू काढायची, काही वस्तू काढायची. फास्ट, एकदम फास्ट. काढली ना? हां किमया प्लीज टेल मी व्हॉट इज इट. वॉलेट. गिव्ह अ बिग हँड. वॉलेटमधून काही काढ. वॉलेटमधून काहीही काढ. काही काढ वॉलेटमधून. हां वाव, व्हॉट अ ग्रेट. विल यू टेल मी व्हॉट इज दॅट? कॅमेरा. इलेक्शन झाले तर वोटिंग कार्ड आहे गेस. Oh my God! And this is Kimaya. And I want, believe me, मी स्वतः घाबरलो होतो. माय गॉड, हे यांनी कुठून उठून कार्ड काढलं नाही. किंवा कसं ओळखू शकेल? तुम्हाला शोच्या वेळी सगळे तुम्ही थरारपणे उभे राहणार शेवटच्या प्रयोगाला. आणि तुम्ही म्हणा की सतीश देशमुख अँड किमया आपले नाशिकचे हिरे आहेत असं तुम्ही नक्की म्हणाल. थँक्यू. तुझं नाव काय? ध्रुव. तुझ्या आता तुझं काम झालं. ओके, नाव यू वॉन्ट मी टू टेल यू द ट्रूथ. होल्ड माय हँड आणि खटाखट. तुमच्या खिशात चावी आहे का? कसली तरी चावी आहे का? दाखव त्यांना. आणि मला अंगठी तुम्ही खिशात का ठेवली मला प्रश्न पडला. अंगठी का ठेवली हो खिशात? अंगठी किती खिशात असते का? अंगठी हातात असते. अंगठी आहे का? किंवा माईक दे. अंगठी का ठेवली खिशात? अंगठी का ठेवली? हे घ्या. अंगठी ॲक्च्युली मी इकडे यायला गेलो होतो याच्या कुंडामध्ये, तर हे केलं तर एक अंगठी लूज झाली, पडली, ती खिशात ठेवून दिली मी. बघा आणखी एक गोष्ट तुमच्या खिशात आहे. इयरफोन तुमच्या खिशात इयरफोन आहेत का? बघा बरं. इयरफोन तुम्ही स्वतःच विसरलात का? बघा नीट बघा. रुमाल तर मी सांगणारच होतो. रुमाल तर असतोच सगळ्यांच्या खिशात, तो सांगणारच होतो. इयरफोन नाही आहे. ओके, नो मॅटर. चलो प्लीज. थँक्यू. हां हिला काय ते सुचतं आहे बेटा. काय जस्ट थांब 1 मिनिट. हात दे मला. हात दे. हां विचार कर त्या गोष्टीचा. हां किमया सांग. हे घे माईक घे पटकन. हे घे. काय वाटलं? बघ रे बाबा. एक कॉईन आहे मला वाटतं त्यांच्याकडे. एकच कॉईन आहे त्यांच्याकडे. गोल्ड सोन्याचा कॉईन आहे. गोल्ड कॉईन आहे.
ओ या फॅन्टॅस्टिक. कॅमेरा कॅमेरा देवाचा बहिणी सर इतकं आज पुढे प्लीज पुढचे दोन ॲक्टिंग भारी होईल. थँक्यू थँक्यू. नाव काय तुझं? हां जयश्री. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला ॲक्ट पुढचा घेऊया आपण. मित्रांनो ए तुझ्याकडे शला का पुस्तक होतं? पुस्तक होतं ना? बुक दे दे ना ते पुस्तक दे ना. मी काढू. एम आय डन? येस थँक्यू व्हेरी मच. गिव्ह अ बिग हँड टू किमया. जा मला वेळेचं मॅनेजमेंट करा कारण मी विसरून जातो. थँक्यू थँक्यू बेटा. ते पुस्तक कुणाकडे पण दे. एक पुस्तक द्या. यातलं एक पुस्तक कुणाकडे दे. घे का बेटा. आणि पुस्तकात काही वाचता येत नसेल तर ती बॅटरी दाखव त्यांना. हां हे बघ हे ग्रहस्थ जो कोणी पुस्तक वाचणार आहे त्यांनी मागून घ्या. कोणालाही पुस्तक वाचायचं मागून घ्या कोणालाही. हां नाही हे आणा ना इकडे. आणा ना इकडे. दोन आणखी कोणाकडे पुस्तकं देऊ शकता बरं का मला. माझं पुस्तक नाही आहे. तुमची पुस्तकं पाहिजे. माझी पुस्तकं मला नको आहे. तुमची पुस्तकं पाहिजे. कुणाकडे आहे का पुस्तक? द्या लगेच द्या. आता तुम्ही जे वाक्य वाचाल ते सांगणार आहे मी. जो शब्द वाचाल ते सांगणार आहे मी. आणि मित्र हो 81 देशात जाऊन आले 40 देशांचे राष्ट्रपती शो बघितले. असं सहज बोलतात लोक. सहज का? वाय? हा प्रश्न तुम्हाला पडेल आज आणि त्याचं उत्तर मिळेल. ठीक आहे मी खाली येतो आणि तुमच्यापैकी कोणाला तरी या ना सर पुढे या ना. या पटकन या. ज्यांना वाजायचं आहे त्याने पुढे या. 1 2 3 4 माणसं येऊ शकतात. नो प्रॉब्लेम. आपल्याला फास्ट वेळ कमी आहे. 2 ॲक्ट आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. या पुढे या. ही माणसं माझी नाहीत. शपथ घ्या तुम्ही माझी नाही आहात. नाही ना? हां हे पुस्तक तुम्ही आणलं का? हां तुमचं पुस्तक तुमच्याकडे ठेवा. इथे हां हे घ्या. तुम्ही पुस्तक तुमचं घ्या. इथे उभं राहा. तोंड तिकडे करा. हां चल ठीक आहे. बस 2. हां आता आपण 2च पुस्तकं इकडे फिरूया. ओके. त्याचं कारण असं आहे हां लाईन उभं राहा ना. हे बघा कुठलंही पान उघडायचं. एक पान इथे पुस्तक द्या इकडे. एक पान कुठलंही उघडायचं. कुठलंही पान उघडायचं. कुठलं पुस्तक आहे मला काय माहीत नाही. मी अजून बघितलेलं पण नाही आहे. ऑडियन्समधलं पुस्तक आहे. शेवटचा शब्द कुठल्याही पानाचा शेवटचा एकच शब्द वाचायचा. मनात ठेवायचा. एकच शब्द. हां त्यांच्याकडे द्या. शेवटचा कुठल्याही पानाचा शेवटचा शब्द वाचायचा. अरे तुम्हाला मी ओळखतो का? तुम्ही फार फेमस आहात याच्यावर. काय म्हणतात त्या कुठल्या याच्यावर. हां यांना द्या. पटकन द्या. फास्ट. यांना पण द्या पटकन. शेवटचा शब्द वाचा. 5-10 मिनिटात फोन करू. हां द्या त्यांच्याकडे. ब्युटिफुल म्युझिक स्टार्ट कर. पहिला शब्द मी सांगतो. वाचला ना? शब्द वाचला ना? द्या पुस्तक द्या. हे बघा पुढचा प्रयोग नाही झाला चालेल मला. पण पुढचा प्रयोग अप्रतिम आहे. शेवटचा मी लगेच फिनिश करून टाकेल. हा आपला बॉक्स टाकणार आहे आणि फिनिश करून टाकेल. पण हा चुकू नका तुम्ही. मला वाटतं सर मी तुमचे सगळ्यांचे शब्द ना एका वाक्यात गुंततो मी तुमचे शब्दांचे शब्द. जर मी तुमचा शब्द माझ्या वाक्यात आला तर हात वर करायचा. मी त्यांना कळेल. ओके. आय एम एक्सायटेड टू वॉच न्यूयॉर्क सिटी इज स्केटबोर्डिंग. थँक्यू. तुमचा काय शब्द होता? वॉच. व्हेरी गुड. तुमचा काय होता? स्केटबोर्डिंग. तुमचा काय होता? व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता एक काम करा. तुम्ही वाचला नाही ना? तुम्ही आता वाचा. मोठा शब्द वाचा. एखादा मोठा म्हणजे 7-8 अक्षरापेक्षा मोठा वाचा. चला मोठा शब्द वाचा. तुम्ही कोणाचा अजून आला नाही शब्द तुमच्यापैकी? 1 2 3 चौघांचा आला ना? यांचा नाही आला अजून. एक मोठा शब्द वाचा म्हणजे 7-8 अक्षरापेक्षा मोठा. वाचला? मला थोडंसं हिंट द्या. पहिला अल्फाबेट सांगा. हां स्केटबोर्डिंग. गो. थँक्यू सर. थँक्यू. म्हणजे तो त्याचा शब्द माझ्या पहिल्या वाक्यातच होता. थँक्यू सर. थँक्यू. हो मला भेटा नंतर मी तुम्हाला वेळ देणार आहे. आता मी शेवटचा प्रयोग करतोय. माझ्याकडे किती मिनटं उरले? हां नाही मला सांगा. एक्झॅक्ट वेळ सांगा. 10 मिनटं ना? हो 15 मिनिट्स ना? 15 मिनिट 2 प्रयोग दाखवतो. पंधरा मिनटं 2 प्रयोग दाखवतो. आयुष्यात तुमचे विचार जे आहेत ते संक्रमण करतात. लक्षात घ्या. बी पॉझिटिव्ह ऑल द टाईम बिकॉज इफ यू थिंक निगेटिव्ह यू विल गेट द निगेटिव्ह रिझल्ट.
माझं उदाहरण तुम्हाला मी दिलं. 10 वर्षापासून मी मनात विचार करायचो, काय त्या विवीला जायचं, काय त्या विवीला जायचो, असा विचार करायचो. 80 देश केले मी, असं माझा गर्व होता. तो गर्व एका सेकंदात मला कळालं की 10 वर्ष बेनीसाहेब बोलवत नाहीत. मी निगेटिव्ह विचार करतो म्हणून बोलवत नाही. मी ज्या दिवशी पॉझिटिव्ह विचार केला त्या दिवशी बंदूक विवेक गरुडच्या खांद्यावर पडली आणि मी तुमच्यासमोर आलो. बट हे सगळे जे विचार आहे तुमचे, हे सगळे जे तुमचे विचार आहेत पॉझिटिव्ह, ते मला द्या आणि काय घडतं बघा. पहिला विचार, कोणी मला पॉझिटिव्ह विचार द्या, पॉझिटिव्ह विचार द्या, पॉझिटिव्ह विचार द्या, कोणी द्या, जोरात सांगा. माईक द्या तिकडे, पटकन भर. मी त्यात लिहितोय. पहिला विचार द्या. विवेकजी तुम्ही द्या, विवेकजी तुम्ही द्या. पहिला विचार. हां, स्वमग्न. ओके, स्वमग्न. ओके, काल शो तुमचा झाला, आपला हिचं नाव काय हो, विद्याचा शो झाला. विद्या, आय लव्ड युअर परफॉर्मन्स. विद्या, एक शब्द सांग. यश कसं मिळालं तुला, यश कसं मिळालं? हां, पद्मश्री. असं तुम्ही काहीही विचार लिहा याच्यावर, पण पॉझिटिव्ह लिहा. मला हां काय, मुबलक, प्रचंड, स्वच्छंद राहा आयुष्यात. आता एक साईड उरली आहे. आणखी कोण आहे? प्रगती, आत्मविश्वास. काय लिहिलं ते समजून घ्या. हां, एक साईड बाजू आणखी एक द्या आता. हां, आता इतके विचार लागले पॉझिटिव्ह की माझ्याकडे जागा नाही आहे. आत्मविश्वास, जे काय, चला सगळे मी भाग लिहून टाकतो याच्यावरती, समजून घ्या. आणि मी जस्ट इथे बॉक्स ठेवतो आणि बघा, एक साधा काळा कपडा आपण त्याच्यावर टाकूया याच्यावर. आणि कसं तुमचे विचार आहे ते विचार इतके अप्रतिम असतात आणि त्या अप्रतिम. स्टार्ट द म्युझिक, सी व्हॉट हॅपनिंग. हा एक साधा काळा कपडा आहे, हा साधा काळा कपडा याच्यावर टाकूया आपण. आणि हवा आहे थोडं, हवेत हा प्रयोग मला चालत नाही, तरी देखील मी हवेत असून सुद्धा मी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय. आपण कोशिश करूया, प्रयत्न करूया. जर यशस्वी झाला तर ठीक आहे, चुकला तरी मी तुमचाच आहे, समजून घ्या. परंतु हे तुमचे विचार जे आहेत, हे विचार फार मोठ्या स्वरूपात काम करतात. आणि ह्या जशा माझ्या विचाराने मी मोठा झालो, तसं तुमचे सगळ्यांचे विचार आता एकत्र आलेले आहेत. अँड सी व्हॉट इज हॅपनिंग. तुम्हाला असं वाटेल मी कपडा खेचतोय, पण नाही. यू आर रॉंग, व्हेरी रॉंग. मोठा करावा.
पॉझिटिव्ह. हा संदेश मी तुम्हाला सांगत होतोय. त्या पायरीवर बसून तो विचार केला होता मी, इतका मोठा होईल, इतका मोठा होईल की जगभरात मला असं लोक आपल्या दयापाशी घेतील, आपल्या हृदयापाशी घेतील, हा विचार मी तिथे केला होता. आणि त्या बॉक्समध्ये काय आहे ते आता बघूया आपण. त्या बॉक्समध्ये पहिला शब्द आलाय, हे आपण विचारूया. विचारतो मी. जितेंद्र नावाचा मुलगा आला होता पहिला, आला होता की नाही? जितेंद्र नावाचा पहिला मुलगा आला होता. दुसरा मुलगा कोण होता माहिती आहे? दुसरा मुलगा होता, मला नाव जसं आठवतं तसं मी बोलतोय बघा. जितेंद्र आला होता पहिल्यांदा. दुसरा एक मुलगा आला होता. तुम्हाला जर हा बॉक्स आज उघडायचा असेल ती आज उघडतो. अदरवाईज सावजी साहेब याच्यामध्ये BJPचे किती सीट येणार एक्झॅक्टली नंबर लिहिलेला आहे. तो तुम्हाला आज उघडायचा की 4 तारखेला उघडायचा हे तुम्ही ठरवा. आणि आय मेन इट. तुम्ही आज उघडला तर मी सीट सांगणार नाही, कारण ते चुकीचं होईल. मला माहिती आहे किती सीट येणार आहेत, ते मी लिहून ठेवू शकतो. पण तुम्ही म्हणत असाल 4 तारखेला उघडतो, 4 तारखेला उघडणार, मग तुम्हाला क्या चीज है यार ये. व्हॉट अ ब्युटिफुल आर्ट सतीश देशमुख हॅज एक्सेप्टेड ॲज अ प्रोफेशन. दुसरा मुलगा जो होता तो होता समीर. ॲम आय राईट? समीर होता का नाही? समीर हात वर कर. समीर होता बघा. आणि आणखी एक मुलगी होती, तिसरी मुलगी, ती काय होती का? नाही, शलाका होती. आणखी कोण होतं? शलाका. आणखी कोण होतं? जयश्री होती. हां, जयश्री होती. पहिली मुलगी आली होती ती, पहिला मुलगा होता जितेंद्र, दुसरा होता समीर, तिसरी होती शलाका, चौथी होती जयश्री. बस हे 4 मुली येणार आहे आज या शोमध्ये ऑडियन्समधून. आणि माझी परीक्षा मला खरी ठरणार आहे हे मला समजलं होतं. आपण आता हा बॉक्स जो आहे हा बॉक्स उघडणार आहोत. मला एखादा स्टँड द्या रे, मला पाणी पिते. What a beautiful effect you are going to watch now. हा जो बॉक्स आहे याच्यावर लॉक आहे. हे तुमच्या समक्ष मी आलो तेव्हापासून तुमच्या समक्ष आहे. हे लॉक फक्त मीच उघडू शकतो, कारण ते माझ्या 4 नंबरच्या डिजिटवर मी सेट केलं आहे. ते मी उघडतो. एक म्युझिक स्टार्ट करा, मी ते लॉक उघडतो. तुमच्या समक्ष बॉक्स उघडतो मी. हे लॉक जे आहे हे लॉकशिवाय हा बॉक्स उघडू शकत नाही, कोणीच उघडू शकत नाही. म्हणून मी सांगते 4 दिवसानंतर उघडायचा की आज उघडायचा. मी आज उघडतो. तुम्ही म्हणाल नाही आम्हाला BJPची सीट्स बघायची आहेत, तर मी आज नाही उघडणार, मी 4 तारखेला उघडणार. कारण तो मी लिहिला आहे त्याच्यात, तो मी आज तुम्हाला दाखवत नाही. ओके. मला स्टँड आहे मोठा, मला खाली असे ऑकवर्ड वाटतं आहे का स्टँड? हे बघा, थोडं मला श्वास घेऊ द्या. खरंच मला तुमच्या मनातलं कळालं होतं का की हे असं घडणार आहे? हे शेवटचं प्रूफ माझ्याकडे आहे. अजून कोणाला चॅलेंज करायचं असतं, माझ्या आयुष्यात माझ्या गुरूने सांगितलं की सतीश नेवर चॅलेंज एनीवन बट एक्सेप्ट द चॅलेंज अँड देन यू विल बिकम बिग. हां बेटा, थँक्यू. हे लॉक जे आहे हे लॉक उघडलं नाही अजून. मी जस्ट बॉक्स याच्यावर ठेवतो म्हणजे लोकांना आणि कॅमेराला नीट दिसेल. आपण यू विल सी. मी 4 आकडी डिजिटला ते सेट केलं होतं, अजून आता उघडलं. राहू द्या, मी खिशात बॉक्स उघडूया आपण. बॉक्समध्ये एक बाटली आहे. बाटलीमध्ये तुमचा विश्वास असणार नाही, ह्या बाटलीमध्ये एक पेपर आहे. हा पेपर जो आहे हा पेपर याच्यात तुम्हाला क्लिअरली दिसतो आहे. हे बघा, पेपर क्लिअरली दिसतो आहे. ही बॉक्स मी इनविजिबल ट्रान्सपरंट बॉक्स मुद्दाम घेतला आहे की तुम्हाला दिसावं त्यात काहीतरी लिहिलेलं आहे. आणि ते शोच्या सुरुवातीपासून तो बॉक्स तुमच्या समोर आहे. मी ते उघडतो बॉक्स. I'll open it, I'll put it in a paper and box will be in the bottle in the box. आणि आपण पहिलं नाव लिहिलं होतं मी, जितेंद्र. हा माणूस रँडमली
रिक्वेस्टवर मी एका गरीब मुलाला शिष्यवृत्ती देतो 1 लाखाची. त्या कार्यक्रमात तुम्ही नक्की या. ओके. एखादा गरीब मुलगा असेल त्याला 1 लाख रुपयाची शिष्यवृत्ती मी त्या माझ्या आईच्या स्मरणार्थ, आपल्या माझ्या मावशीच्या स्मरणार्थ आईच्या हस्ते देतो आहे. हे आज डिक्लेअर करतो आहे. त्या कार्यक्रमात तुम्ही नक्की याल ना? सगळे या. 2 तासाचा शो. त्याच्यामध्ये मी नाना पाटेकर, मनोज जोशी, सयाजी शिंदे हे माझे सगळे जिवलग मित्र आहेत. हे म्हणाले सतीश तुझ्यासाठी नक्की. तर प्लीज 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 थँक्यू व्हेरी मच. आणि मला तुम्हाला भेटायचं असेल मी तिथे उभा आहे. तुम्ही फोटो घेऊ शकता. कारण मी कदाचित नाशिकमध्ये केव्हा येणार त्या कार्यक्रमानंतर मलाही माहीत नाही आहे. पुढच्या महिन्यात श्रीकांत जोंधळे लंडनला शो ठेवला आहे. लंडनहून फक्त मला भेटण्यासाठी आलेले आहे की नाही? उभं राहा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मी हक्कानं घेतो सगळं. तसं मी आज वसंत व्याख्यानमध्ये सगळ्यांचा आभारी आहे. आपलाही मी आभारी आहे प्रचंड. थँक्यू व्हेरी मच बेनी साहेब. मी तुम्ही दिलेली वेळ त्याचं सोनं केलं. माझ्या गुरु जे आहेत, माझी आई आहे, हे सगळे आहेत. आय एम एक्स्ट्रीमली या ठिकाणी तरुण ऐक्य मंडळ म्हणजे श्रीराम विद्यालय याचे बाबूराव मुखेडकर सरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सतीशजींनी अतिशय विस्मयकारक प्रयोग आपल्यासमोर सादर केले. हे बुक्स आणि हा आपला हे बुक्स ज्यांनी दिले ते नाशिककर मुलगा इस्रायलच्या पंतप्रधानापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि असा हा विद्यार्थी त्याची प्रगती पाहून मुखेडकर सरांना निश्चितपणे आनंद झालेला आहे. वसंत व्याख्यानमालेला देखील सतीशजींना या ठिकाणी आमंत्रित करताना, किमयाला आमंत्रित करताना खूप समाधान वाटतं आहे. मगाशी सतीशचा सत्कार आपला राहिला होता. मी तुम्हाला विनंती करतो स्मृतिचिन्ह देऊन सतीशजींनाचा या ठिकाणी सत्कार करावा. किमया तुम्ही पण या 2 मिनटं. भूषण काळे तुम्ही या आभार प्रदर्शन करा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सर 1 मिनिट. थँक्यू. मी आपली रजा घेतो. परंतु मला तुम्हाला भेटायला आवडेल. मी जागतिक स्तरावर आरामात या. जागतिक स्तरावर राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासमोर मनाची जादू या विषयावर व्याख्यान देऊन नाशिकचं नाव अगदी जागतिक पातळीवर पोचवणाऱ्या आदरणीय देशमुख सरांचा अतिशय चांगला कार्यक्रम झाला. त्याबद्दल मी देशमुख सरांचे आभार मानतो. खरं तर मनाची जादू आणि मन ह्या विषयावरती मागे बागेश्वर धाम या येथील बाबा अडचणीत सापडले होते. त्यानंतर सुहानी शहा यांनी त्या विषयावर एक वेगळ्या बाजू मांडल्या आणि लोकांसमोर एक कुतूहलाचा विषय झाला होता की किमया कारण सुहानी ही माझी विद्यार्थिनीच आहे. हो, त्यासाठी जोरदार टाळ्या सरांच्या. त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो की त्यांनी नाशिककरांसमोर अतिशय चांगल्या प्रकारे आज मनाची जादू या विषयावरती आपलं व्याख्यान दिलं. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात होणार आहेत. आपण कुठेही जाऊ नका. थँक्यू थँक्यू. ज्यांना कोणाला व्याख्यानमालेच्या या ज्ञानयज्ञास मदत करायची असेल त्यांनी व्याख्यानमालेच्या स्टेजच्या बाजूला QR कोड लावलेला आहेत. त्यावर आपण स्कॅन करून सुद्धा व्याख्यानमालेच्या या सर्व काही मुवमेंटमध्ये आपण आपलं योगदान देऊ शकतात.